एसआयटीने जमा केले. तब्बल 160 जीबीचे पुरावे हे सगळे जमा करण्यात आलेले आहेत. पेनड्राईव्ह, हार्ड डिस्क असं सगळं एकूण ते न्यायालयात देखील सादर केलं जाणार आहे. गंभीर मुद्दा होता आणि एसआयटीने एवढं सगळं गोळा केलंय. नाही, मी तेच सांगतो की या संदर्भामध्ये एसआयटी अतिशय म्हणजे रात्रंदिवस काम करते. पूर्ण वेळ त्यांनी त्यात झोकून घेतलेला आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांचं अतिशय बारीक लक्ष या सगळ्या विषयाकडे आहे. आणि इतका गंभीर प्रकार हा काही छोटा प्रकार नाही, हा अतिशय गंभीर प्रकार. हा दोन्ही प्रकार फक्त वेगवेगळे आहेत. इकडे धर्मांतर चाललेलं आहे आणि इकडे हे धर्मगुरू बनून हे महाराज काय काय प्रयोग करतायत. आणि आपणही दाखवलेलं आहे की जवळपास 160 बिलच्या संदर्भामध्ये त्या समोर आलेल्या आहेत. त्या संदर्भात चौकशी सुरू आहे, अजून काही समोर आलेलं नाहीत, पण आपणच त्या ठिकाणी दाखवतात. आणि म्हणून मला असं वाटतं की हा विषयही अतिशय गंभीर आहे. मला वाटतं अशा बंधू लोकांचा इतका कडक बंदोबस्त झाला पाहिजे की पुढे कोणी अशी हिंमत करता कामा नये, कोणी असे प्रकारच करता कामा नये. अशा पद्धतीने त्यांना शिक्षाही झाली पाहिजे. व्याप्ती मोठी असल्याचं म्हटलं जात आहे, काय नेमकी माहिती? अतिशय गंभीर असा विषय आहे, अतिशय घृणास्पद असा विषय आहे. एवढ्या मोठ्या कंपनीमध्ये अशा पद्धतीने त्या ठिकाणी हा अत्याचार चाललेला आहे. धर्मांतरणासाठी त्या ठिकाणी वाटेल तसे प्रयोग केले जात आहेत. नोकरीचं आमिष दाखवलं जात आहे. देवदेवतांबद्दल अतिशय आपल्या घाणेरडं बोललं जात आहे. मला वाटतं यापेक्षा गंभीर विषय दुसरा असू शकत नाही. म्हणून या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय अतिशय गंभीर दखल घेतलेली आहे. मुंबईहून सुद्धा टीम या ठिकाणी इन्क्वायरीसाठी आलेल्या आहेत. नाशिक पोलिसांचं मी अभिनंदन करेल की त्यांनी हा विषय, हा जो प्रकार आहे हा सुद्धा शोधून काढलेला आहे. आणि म्हणून या संदर्भात 6 लोकांना ताब्यात घेतलेला आहे. त्याची कसून चौकशी सुरू आहे. आणि मला वाटतं याची व्याप्ती खरंच ही मोठी असू शकेल, मोठी असेल, निश्चित असेल. आणि म्हणून त्या संदर्भामध्ये सगळ्या चौकशा सुरू आहेत. आणि म्हणजे मुलींना गोमांस खायला घालणं, त्यांना महिनाभर रोजे पकडायला लावायचं, त्यांना नमाज पडायला लावायची आणि धर्मांतरण करायचं, म्हणजे हा प्रकार खरं म्हणजे अशी कल्पनाही करता येत नाही. आणि एवढ्या मोठ्या कंपनीमध्ये अशा पद्धतीने सगळे हे त्या ठिकाणचे लोक करतायत, काही अधिकारी करतायत, काही वरिष्ठ अधिकारी आहेत त्या ठिकाणी, महिला, त्यांच्याकडे तक्रार करून सुद्धा त्यांनी या संदर्भामध्ये कुठली दखल घेतलेली नाही. त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आणि अतिशय सगळ्या गांभीर्याने सगळ्या विषयाची चौकशी या ठिकाणी सुरू आहे. मला वाटतं पुढच्या काळामध्ये सुद्धा अजून काही लोक यामध्ये निष्पन्न होतील. आणि मी तर सीपींना बोललेलो आहे, त्यांना म्हणालेलो आहे, मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा सूचना दिलेल्या आहेत की आजूबाजूला काही कंपन्या आहेत त्या ठिकाणी असे प्रकार असण्याची शक्यता आहे. आणि म्हणून मला वाटतं तिथेही चौकशी करावी. अन्यथा जे पीडित असेल त्यांनी पुढे यावं, त्यांचं नाव गुप्त ठेवण्यात येईल. त्यांनी सुद्धा पुढे जर तक्रार केली तर मला वाटतं या संदर्भामध्ये अतिशय गांभीर्याने हा विषय घेऊन जे दोषी आहेत त्यांच्यावर अतिशय कठोर कारवाई, कठोर म्हणजे या पुढच्या काळामध्ये अशी कोणी हिंमत करणार नाही अशी कारवाई त्यांच्यावर केली जाईल.